कधी गिरनारी तर कधी गाणगापुरी, कधी पिठापुरी तर कधी कुरवपुरी, गुप्त संचार तुमचा समस्त भूतलावरी। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वर्गात कोणतेही सुख मिळणार नाही, ते तुमच्या चरणी मिळणार आहे स्वामी। कितीही मोठी समस्या असू दे, सद्गुरू राया तुमच्या नावातच समाधान आहे, शांती आहे। म्हणूनच म्हणते, कमेंटमध्ये टाईप करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील। देव आवडण्यासाठी पुण्य असावा लागतो, देवाबरोबर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं, देव जाणण्यासाठी भक्तिभाव असावा लागतो। पशु पक्षी गुणवंत, त्याशी कृपा करती भगवंत। 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य हा प्राणी कधीच समाधानी नाही। जर माणसास सुख शांती समाधान पाहिजे असेल तर श्री सद्गुरु चरणाला शरण जावे आणि स्वामींचे नामस्मरण करावे। सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी म्हणतात, बाळा, अरे आयुष्य फार अवघड शाळा आहे। आपण कोणत्या वर्गात आहोत हेच आपल्याला माहीत नसतं। पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नाही। कोणालाच इथे कॉपी देखील करता येत नाही, कारण इथे प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच वेगळी असते। हातोड्याचे घाव सोसताना दगडाला कधी खंत वाटत नाही, कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगांपर्यंत सारं जग त्याच्या समोर नतमस्तक होणार असतं। आपल्या अपयशाची खापरं परिस्थितीवर फोडण्यापेक्षा परिस्थितीला फोडून भव्य दिव्य यश तुम्ही मिळवा। भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, तू माझा लाडका भक्त आहेस। हा विश्वास आपल्या देवावरती असेल तर माझा देव माझा पाठीराखा असे टाईप करा। स्वामी म्हणतात, बाळा, जगाला काय आवडतं ते तू पाहू नकोस, तुला काय वाटतं ते तू बघ, कारण उद्या तुझं हे वाटणं जगाची आवड बनू शकते। अरे, आपल्या स्वप्नांना नेहमी जिवंत ठेवा। स्वप्नांमधली चिंगारी जर का विझली तर तुमच्या स्वप्नांनी आत्महत्या केली आहे असं तुम्हाला वाटेल। त्यामुळे उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहा आणि ती साकार करण्यासाठी रात्रंदिवस मेहनतीने इमानदारीने मेहनत करा। यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेईल बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, तू भिवू नकोस। अंधाऱ्या रात्रीवर मात करीत सकाळी आकाशातील सूर्याकडे जर पाहिलं की आपल्याला प्रसन्न वाटतं। कधीतरी त्या सूर्याला तुमच्याकडे पाहून प्रसन्न वाटण्याची संधी द्या, त्यामुळे तुम्ही मेहनत करा। गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत आपल्याला सोडावी लागेल। कधी कुणाच्या भावनांबरोबर तू खेळू नकोस बाळा, कारण तू आज हा खेळ सहज जिंकशील, पण समोरच्या व्यक्तीला तू या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसशील। बाळा, आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की तुम्हाला जणू जिंकण्याची सवय आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे। माझ्या प्रिय बाळा, यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात पहिले स्वतःवर तू विश्वास ठेवायला शिक। अडचणींना सामोरे जाताना नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह राहा, तीच तुमच्या यशाची किल्ली आहे। आयुष्यात चढ उतार येत असतात, पण तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास कधीच कमजोर होऊ देऊ नका। आजची मेहनत उद्याचे यश आणते बाळा, म्हणून कधी तू हार मानू नकोस। सकारात्मक विचार कर, पॉझिटिव्ह राहा
आणि खंबीरपणे एक एक पाऊल तू पुढे टाकत राहा. प्रत्येक परिस्थितीत मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक कठीणाई आपल्याला अधिक मजबूत बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे आपला प्रवास सुरू ठेवा. आपले स्वप्न हे सत्यात उतरवण्याची, साकार करण्याची क्षमता फक्त आपल्याच हातात आहे. आज नवीन सुरुवात करा. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. आयुष्य ही एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि नेहमी पुढे हसतमुखाने चालत राहा. आपल्या अपयशांपासून शिका. त्यांनाच आपली यशाची शिडी बनवा. आपल्या स्वप्नांवर कधीही शंका घेऊ नका. तुमच्यात ते साकार करण्याची ताकद आहे. मेहनत करा. आपल्या ध्येयांकडे पाहून अविरत तुम्ही काम करा. 100% यश तुम्हाला मिळणार आहे. थोडेसे आयुष्यात अपयश आले तर निराश होण्यापेक्षा प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकणे हे जास्त महत्त्वाचे. बाळा, आशांच्या उजेडात ध्यास तुझा गुंतवून ठेव. अडथळे येतील पण साथ स्वप्नांची देऊन ठेव. आयुष्य ही एक कविता आहे. भावनांची शायरी आहे. कठीणाईतून मार्ग काढताना तुझी मनाची कसोटी आहे. तू हार मानू नकोस. कधी कधी जीवन हे कोडे वाटते पण तुझ्या आत्मविश्वासाने तू प्रत्येक कोड्याचे उत्तर शोधू शकतोस. जीवन हे एक खूप सुंदर प्रवास आहे बाळा, ज्यात आनंद आणि दुःख हे दोन्ही आहेत. पण तुझ्या धैर्याने आणि साहसाने तू प्रत्येक क्षणाचा सामना आनंदाने करू शकतोस. हार मानू नकोस. आयुष्याच्या या मार्गावर आशा ही तुझी साथीदार आहे. तिच्या बळावर तू प्रत्येक अडचणींवर मात करू शकतोस आणि आयुष्य हे सुंदर बनवू शकतोस. बाळा, चुका म्हणजे पाठशाळा, जीवनाची ही विद्यालया. प्रत्येक पाठ घ्या. यशाच्या शिखराला भिडा. मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. तू हार मानू नकोस. हा विश्वास आपल्या देवावरती असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी, लव यू गॉड असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा. जीवन हे एक अनमोल भेट आहे. त्याचा आनंद तुम्ही पुरेपूर घ्या. प्रत्येक क्षणाला मौल्यवान बनवा. स्वप्न पाहणे महत्त्वाचे आहे परंतु त्यांचा पिच्छा करणे अधिक महत्त्वाचे. त्यासाठी तुम्ही सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. स्वतःला सतत विकसित करत राहा. आलेला प्रत्येक दिवस हे आनंदाने भरभरून जगा. श्री स्वामी समर्थ.